अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कधी करायचं. खूप जण 27 तारखेला गुरुचरित्र पारायण करायला बसलेले आहे. काही काही जणांना 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. मग गुरुचरित्राचं उद्यापन कधी करायचं. खूप जण अगोदर गुरुचरित्र पारायण करायला बसले, काही काही जण 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणार आहे. या सगळ्या बद्दल शास्त्रोक्त पद्धतीने जी काही सेवा आहे की माहिती आहे ती मी आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की सगळ्यांना फोनवर सांगणं शक्य नाहीये. त्यासाठी व्हिडिओ करण्याचा आपला अट्टाहास असतो आणि सरळ स्पष्ट आणि जी योग्य माहिती आहे तीच माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण आपण करताय तर सगळ्यात भाग्यवान तुम्ही आहात. तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय, तुम्हाला लोक नावं ठेवतील. तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय, लोक तुम्हाला त्रास देतील. तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय तर तुम्हाला लोक विनाकारण नावं ठेवतील, हसतील. हे देवाच्या नादी लागले, देवदेव करायला लागले, त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण दत्त महाराजांसाठी सेवा करतोय आणि दत्त महाराजांची सेवा करणं सोपं नाहीये. चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं बघा, काही लावायची गरज नाही, तीच खरी ताकद आहे. आता ज्यांनी 27 तारखेपासून गुरुचरित्र पारायण करायला बसले असेल त्यांचं समाप्ती बुधवारपर्यंत होईल, समजा वाचन पूर्ण होईल. पण दत्त जयंती, दत्त जन्मोत्सव हा जो आहे तो 4 तारखेला आहे. लक्षात ठेवा सगळ्यांनी, दत्त जन्मोत्सव हे 4 तारखेला आहे. त्या दिवशी जे गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्यांनी पण, किंवा ज्यांनी गुरुचरित्र पारायण करणार नाही ते पण, सगळेजण, सगळ्यांना उपवास करणं कंपल्सरी आहे. उपवास करणं कंपल्सरी आहे. तुम्ही 27 तारखेला गुरुचरित्र वाचायला बसला असाल, 25 तारखेला बसला असाल, कधी बसला असाल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 27 तारखेच्या नंतर, समजा 28 तारखेच्या नंतर जरी बसला असाल, आता कोणाला 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे, खूप इच्छा आहे दादा आमची, खूप जणांचं म्हणणं आहे दादा गुरुचरित्र पारायण करायचं आहे आम्हाला, 7 दिवसाचं नाही जमत, तर तुम्हाला गुरुचरित्र 3 दिवसाचं करायचं असेल तर कोणी करायचं, ज्यांची बसण्याची कॅपॅसिटी त्यांनीच करावं, असं कोणीही करू नये. गुरुचरित्र हा खूप मोठा ग्रंथ आहे, असं साधं सुद्धा नाहीये. त्याचे सगळे नियम पाळून जर केलं, पुढचा व्हिडिओ मी टाकणार त्याच्यामध्ये सगळं आहे की नियम पाळून केलं तर त्याचं फळ भेटतं. नाही तर काही काही लोक भ्रमिष्ट होता. सोपं नाही, घाबरत नाही मी तुम्हाला, पण हे खरं आहे. कसं असतं, मग आता गुरुचरित्र तुम्हाला करायचं 3 दिवसाचं. ज्यांना बसणं शक्य आहे, महिलांनी दिंडोरीपणे गुरुचरित्र वाचावं, मोठं गुरुचरित्र वाचू नये. 3 दिवसाचं गुरुचरित्र तुम्हाला करायचंय, अजून पण वेळ आहे. कधीपासून करायचं तर तुम्ही 1 तारखेपासून पण करू शकता किंवा 2 तारखेपासून पण करू शकता. 2 तारीख, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर हे तारीख लक्षात ठेवा. 3 दिवसाचं पारायण यावेळेस करू शकता, किंवा 1 तारखेपासून 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, म्हणजे या 3 दिवसामध्ये आपलं वाचन होईल. आणि 4 तारखेला दत्त जन्मोत्सव आहे. त्या दिवशी 52वा अध्याय अवतारणिका जरी वाचली किंवा गुरुचरित्राचा 4था अध्याय जरी वाचला जन्मोत्सवाचा तरी चालतं. म्हणून ज्यांना 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर किंवा 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, 4 डिसेंबर असं गुरुचरित्राचं पारायण करू शकता. ज्यांनी 27 तारखेपासून वाचायला बसले त्यांचं बुधवारी संपून जाईल, तरी पण त्यांनी उद्यापन आहे ते 5 तारखेला करायचं आहे. तुम्ही कधीही बसा, तुम्ही 27 तारखेला बसा, 26 तारखेला बसा किंवा 28 तारखेनंतर कधीही बसा. 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करा. 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण जरी केलं तर उद्यापन आहे ते आपल्याला 5 तारखेला करायचं आहे. लक्षात ठेवा. स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, या सगळ्या सेवेचं उद्यापन आपल्याला 5 तारखेला करायचं आहे. तारीख लक्षात ठेवा, 5 तारीख, त्या दिवशी करायचं. उद्यापन कसं करायचं, साधं आणि सोपं उद्यापन करायचं, जास्त बहु करायचं नाही. आता जे काही काही जण केंद्रात बसले असेल, मठामध्ये बसले असेल, त्यांचं कसं ते पण सांगणार आहे. मठामध्ये केंद्रामध्ये बसले तुम्ही, पोथी 5 तारखेला, 4 तारखेला दत्त जन्मोत्सव होऊन जातो. 5 तारखेला तिथं प्रसाद भेटेल, प्रसाद घ्या, खाऊ नका, घरी या, पोथी घरी घेऊन या. घरी
5 तारखेला काय करायचं सगळ्यांनी, जे घरचे असेल त्यांनी पण आणि जे पोथी आणणार ते पण, दोन्ही पण सांगतो. पहिले घरचं सांगतो. समजा आपण घरी पारायण करतोय 5 तारखेला, 4 तारखेला आपण महाराजांचा गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचा. गुरुचरित्राचा 4था अध्याय दत्तजन्मोत्सव आहे तो वाचायचा 4 तारखेला. 4 तारखेला महाराजांना फराळाचा नैवेद्य दाखवायचा. घरामध्ये सगळ्यांनी उपवास करायचा. सगळ्यांनी ज्यांना जमेल त्यांनी. त्या दिवशी एकादशी सारखा उपवास असतो. एकादशी सारखा. त्या दिवशी स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती किंवा दत्त महाराजांची दत्त बावन्नी हे आपण वाचू शकतो. मग त्याच्यासोबत आपण त्या दिवशी उपवास केल्यानंतर तो उपवास सुटतो दुसऱ्या दिवशी. 5 तारखेला आपण वरण भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी. दत्त महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते, हे लक्षात ठेवा. दत्त महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते. घेवड्याची भाजी, आता आमच्या इथे घेवड्याची भाजी म्हणतात. खूप जण फरसबा काहीतरी वेगळी भाजी म्हणत असतात, पण घेवड्याची भाजी महाराजांना विनंती करायची. जेव्हा स्वयंपाक करतो आपण तेव्हा महाराजांना विनंती करायची आजवरून की महाराज, दत्त महाराजा आमच्या घरी तुम्ही जेवायला या. जसं दिवाळीच्या सणाला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 7 जणांच्या घरी गेले होते आणि 8वं स्थान गाणगापूरला बसलेले होते, त्याप्रमाणे दत्त महाराज आपल्या घरी जेवण करायला येत असतात. लक्षात ठेवा. उद्यापन करणं हे खूप मोठं गोष्ट आहे. आपण 7 दिवस पारायण करतो, 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करतो, 7 दिवस एका वेळेस गुरुचरित्र वाचतो, 7 दिवस मध्ये आपण आपला वेळ देतो ना, 1 तास 2 तास 3 तास आपला प्रपंच करून आपण परमार्थ करतोय. हे करून घेताय दत्त महाराज. आपण कोण नाही हा, लक्षात ठेवा. आपल्याला गुरुचरित्र वाचायला पण एक, विचारायला पण एक ताकद असते. मग दत्त महाराजांना विनंती करायची, महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या. महाराजांना आमंत्रण द्यायचं, घरच्या घरी आमंत्रण द्या महाराजांना. महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या. आमच्याकडून 7 दिवसामध्ये काही चुकला असेल, वाचताना काही झाला असेल, पण महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या. महाराजांना वरण भात भाजी पोळी, कांदा लसूण न टाकता, कांदा लसूण मसाला न टाकता साधं वरण भात भाजी पोळी आपण महाराजांसाठी करायचं. पुरणाची पण भाजी आपण करू शकता. पुरण असेल, पुरणाची भाजी म्हणण्यापेक्षा पुरण बोलताना बघा, मी लिहून बोलत नाही, मी डायरेक्ट बोलतो. पुरण आहे, पुरण थापून आपण करू शकता. पूर्णावरणाचा नैवेद्य आपण करू शकतो महाराजांना. म्हणजे किती बोला मला असं समजत नाही, समजून घ्या सगळ्यांनी. पुरण करू शकतो कांदा लसूण न टाकता. ते केल्यानंतर आपण ब्राह्मणाला शिदा द्यायचा. ब्राह्मणाला आहे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की ज्या दिवशी उद्यापन असतं त्या दिवशी आपण ब्राह्मणाला घरी बोलवा. ब्राह्मण सवाष्ण तुमच्या घरी आले तर अतिउत्तम, भाग्यवान आहे तुम्ही. नाही आले तर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या. जवळच्या ब्राह्मणाला दिलं तरी चालेल. कोणाला ब्राह्मण नाही भेटला, मी माझा नंबर देईल, तुम्ही त्याच्यावर तुम्ही संकल्प करून दक्षिणा आहे ती पाठवू शकता. ती जी दक्षिणा आहे ती आपण महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे आपल्या इथं, फरशी असेल स्टील, महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये ते दक्षिणा आहे ते आपण वापरणार आहोत. आणि गाणगापूरमध्ये अन्नदान असतं, ह्या गोष्टीसाठी आपण ते दक्षिणा आपण वापरत असतो. कोणाची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. हे करायचं, संकल्प करायचा, तेव्हा संकल्प सोडायचा आणि ब्राह्मणाला शिदा दक्षिणा देऊन संकल्प सोडून घ्यायचा. किती नैवेद्य करायचे तर आपल्या देवघरामध्ये एक नैवेद्य करायचा, देवघरांना एक नैवेद्य, आपल्या गुरूंना नैवेद्य, पोथील नैवेद्य करायचं. 3-4 नैवेद्य करायचे. हे नैवेद्य केल्यानंतर 5 तारखेला आपल्याला, 5 तारखेला बरोबर तुम्ही 10 वाजता किंवा 12 वाजेच्या आतमध्ये किंवा मग संध्याकाळी तुम्हाला जसं जमेल तसं, सकाळी जमलं तर सकाळी, नाही तर रात्री जमलं तर रात्री. उद्यापन आहे तुम्ही कधीही करू शकता, कधी पण. नैवेद्य आरती करायची, पुरण थापून घ्यायचं, पुरण थापायचं एका डिश मध्ये, त्याच्यात दिवे लावायचे, पुरणाची आरती करायची, महाराजांची आरती घ्यायची, दत्त महाराजांची आरती घ्यायची, परत आपल्या कुलदेवतेची आरती घ्यायची, बालाजी महाराजांची आरती घ्यायची. हे करायचं. आता हे ज्यांनी घरी गुरुचरित्र पारायण केलं त्यांनी. आता विषय दुसरा आहे की जे केंद्रात बसले, मठामध्ये बसले, औदुंबरात झाडाखाली बसले, त्यांनी काय करायचं, 5 तारखेला आपल्याला जो शिऱ्याचा प्रसाद देतो केंद्रामध्ये, शिऱ्याचा प्रसाद भेटतो तो, काही काही केंद्रामध्ये जेवणावळी असतात, पण जेवण करायचं नाही. लक्षात ठेवा, परान्न घ्यायला चालत नाही. आपण गुरुचरित्र वाचतोय,
चुका करायच्या नाही. म्हणजे झालेली सगळी सेवा जे दान देतात त्यांना पुण्य भेटून जातं. तसं करायचं नाही ते. कधी लक्षात ठेवा. तुम्हाला जो प्रसाद भेटेल, केंद्रामध्ये पण सांगितलं जातं की जो प्रसाद भेटेल ना आपल्याला, तो डायरेक्ट आपल्या घरी जायचं. तिथं पण सांगतील तुम्हाला, लक्षात ठेवा की जो प्रसाद भेटेल शिऱ्याचा, तो प्रसाद घ्या आणि डायरेक्ट घरी या. आपली पोथी घ्यायची, तो प्रसाद घ्यायचा, डायरेक्ट घरी यायचं आणि त्या दिवशी घरी पोथीला नैवेद्य दाखवायचा. असाच वरम भात भाजी पोळी पोथीला नैवेद्य दाखवायचा. तोपर्यंत जेवायचं नाही आपण, किंवा पहिले स्वयंपाक करून ठेवा. सोपं. 5 तारखेला सकाळी पहिले स्वयंपाक करून ठेवा. साधं वरम भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी, कांदा लसूण टाकायचं नाही, काही नाही, कांदा लसूण नाही. पुरण असेल पुरण करा. पोथी घरी आणल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवा. तुम्ही म्हणणार दादा केंद्रात दाखवलं नैवेद्य, आम्ही झालं ते केंद्रात दाखवलं महाराजांचं झालं, पण आपल्या स्वतःच्या पोथीला नैवेद्य दाखवायला पाहिजे. घरी घरी पोथी आणा, पोथीला नैवेद्य दाखवा, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या आणि नंतर तुम्ही जेवण करा. अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आपलं पारायण आहे ते उद्यापन पूर्ण होत असतं. खूप जण म्हणणार दादा आम्ही मग सामूहिक पारायण केलं, मग एकच नैवेद्य पोथीला दाखवला झालं. तसं नाहीये. सामूहिक जरी केलं पण प्रत्येक जण वाचन करतोय, बरोबर, प्रत्येक जण वाचन करतोय, प्रत्येक जण वेगळं जेवण करते. सगळे एकदाच जेवण करता का सगळे? नाही, प्रत्येक जण वेगळं जेवण करतं. म्हणून तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये कुठेही पारायण करत असणार, करा, काही प्रॉब्लेम नाहीये, सामूहिक करा. पण पोथी घरी आणल्यानंतर पोथीला नैवेद्य आरती करायची. त्या दिवशी तुम्हाला पोथी भेटेल, पोथी आणा तुम्ही 5 तारखेला. पोथी आणली किंवा काही काही जणांना 4 तारखेला भेटते, 4 तारखेला आणा. काही काही 5 तारखेला भेटली, 5 तारखेला पोथी आणा. आपापली पोथी आणून घ्यायची. 5 तारखेला नाही भेटली पोथी, समजा खूप जण म्हणणार दादा नाही देत आमच्या इथे पोथी, काही काही ठिकाणी नाही देत पोथी. काय करायचं, घरी महाराजांचा फोटो असतो, महाराजांच्या फोटोला नैवेद्य दाखवा. त्या दिवशी तुम्ही केंद्रात जरी बसले, मठात जरी बसले, तरी पण घरी 5 तारखेला नैवेद्य दाखवा महाराजांना. ज्यांचं स्वामी चरित्राचं उद्यापन असंच करायचं. स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, 5 तारखेला आपण काय करायचं, नैवेद्य आरती करायची. पोथी नाही भेटली तरी पण घरी करा. पोथी भेटेल घ्या, नाही भेटली तो प्रसाद घ्या. प्रसाद घ्या, घरी या. तो प्रसाद इथं खाऊ नका, तो प्रसाद घ्यायचा शिऱ्याचा. तो प्रसाद घेऊन सरळ घरी या, कोणाच्या घरी जायचं नाही. कारण की 7 दिवसाची केलेली सेवा दुसऱ्याच्या घरी देऊ नका. म्हणजे तिथं खूप ठिकाणी बघतो लोक तिथं प्रसाद घेता आणि कोणाच्या घरी जातात. ते नाही हो, 7 दिवसाची केलेली सेवा असं लोकांकडे देऊ नका. खूप ठिकाणी तिथं जेवणावळी असत्या, पंक्ती असत्या, पंक्ती. पहिले पंक्ती ह्या गोष्टी काही कामाच्या नाही, खरं जर म्हटलं तरी. खूप जण म्हणतात मग प्रसाद आहे महाराज. आपापलं वाचन झालं की आपण आपल्या घरी यायचं. तो प्रसाद घ्या, प्रसाद घेऊन आपल्या घरी या, नैवेद्य आरती करा. वरम भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी सगळं घरी करायचं आणि केल्यानंतर ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या आणि ते केल्यानंतर आपण नंतर जेवण करायचं. 5 तारखेला लक्षात ठेवा. तुम्ही घरी पारायण करा, मठामध्ये पारायण करा, केंद्रामध्ये पारायण करा, कुठेही करा. मी म्हणतो तुम्ही गाणगापूरमध्ये जर पारायण केलं तोच नियम आहे. आता आम्ही पण गाणगापूरमध्ये करत असतो पारायण. तिथे 3 दिवसाचं पारायण झालं. 3 दिवसाचं पारायण झाल्यानंतर घरी आल्यानंतर पोथीला नैवेद्य आरती करावं लागते. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यावं लागतं. ब्राह्मणाचं पाद्यपूजन करावं लागतं. आता जे 3 दिवस गुरुचरित्र पारायण करणारे त्यांनी अध्याय कसे वाचायचे? त्यांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं. मोठं गुरुचरित्र वाचू नका, तुमचं होणार नाही ते. वाचताना 1 ते 22 अध्याय घ्या पहिल्या दिवशी, नंतर 23 ते 33 आणि 34 ते 52-53 अध्याय आहेत तेवढे घ्यायचे. साधं सोपं करायचं. तुमचे जे नियम आहे, आपले ब्रह्मचार्याचे जे नियम आहे, तेच तुम्ही म्हणणार 7 दिवस पारायण झालं माझं, समजा दत्त जयंतीला पारायण वाचन होतं आपलं, बरोबर, 4 तारखेला वाचन पूर्ण होतं. मग तुम्ही म्हणणार मग गादीवर झोपलं चालेल का? नाही. तुम्हाला दत्त जयंतीचं 4 तारीख आहे ती पूर्ण नियम पाळायचे. त्याचे वाचन झालं. 5 तारखेला पण तुम्हाला नियम पाळायचे आहे. आपलं 5 तारखेला उद्यापन कधी होतं? सकाळी, दुपारी होईल. तर 5 तारखेला पण रात्री नियम पाळायचे आहे. म्हणजे 6 तारखेपासून तुम्ही मोकळे. लक्षात ठेवा, 6 तारखेपासून तुम्ही मोकळे. मनामध्ये किंतु परंतु ठेवायचा नाही. छानपैकी आपण पारायण वाचतोय, पारायण वाचावं आणि उद्यापनाचा जास्त ताण घ्यायचा नाही.
वरण भात भाजी पोळी साधी नाही जमलं, साधी पोळी असेल, भाजी असेल, बटाट्याची भाजी असेल, कांदा लसूण न टाकता, काही काही भजे, जे जे तुम्हाला जेवढं आपल्याला तुम्हाला करता येईल तेवढं करावं. महाराजांना नैवेद्य दाखवा. तुम्ही मठात केंद्रात करत असेल तर घरी आल्यानंतर नैवेद्य आरती करावी आणि मग आपला जो उद्यापन आहे 5 तारखेला तेव्हा सोडावं. लक्षात ठेवा, 5 तारीख ही आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची. 5 तारखेला कोणाच्या घरी जेवण करायचं नाही. लक्षात ठेवा, ज्यांनी गुरुचरित्र केलं त्यांनी. नाहीतर खूप ठिकाणी मी म्हणतो ना, मठामध्ये केंद्रामध्ये जेवणावळी असते रोज 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 नाही चालत ते. परान्न येते, गुरुचरित्र वाचताना परान्न खाऊन नाही. कोणाचं अन्न कसं अन्न आपलं काही माहित नसतं. म्हणून आपली पोथी आणायची, पोथी आणल्यानंतर पोथी व्यवस्थित ठेवायची आणि 5 तारखेला आपलं उद्यापन झाल्यानंतर 6 तारखेला पूजा मांडणी, ते 6 तारखेला उचलायची, पोथी जागी ठेवून द्यायची. पोथी ठेवून दिल्यानंतर आपलं पारायण आहे ते पूर्ण होतं. छानपैकी पारायण होतं. दत्त महाराजांना विनंती करायची की दत्त महाराजांना, अवधूता गुरुदत्ता आमच्या घरी तुम्ही जेवायला या. आणि महाराज जेवण करायला येत असता हा अनुभव आहे. म्हणून प्रत्येकाने अशा पद्धतीने उद्यापन करावं. मनामध्ये किंतु परंतु ठेवू नये. उद्यापन करताना पण साडी घालावी. साडी घालून करा. काही जण ड्रेसवर गाऊनवर स्वयंपाक करतात. असं करू नका. आपण दत्त महाराजांना जीव घालतोय. पानाचा विडा असेल तो पण ठेवू शकता. पानाचा विडा ठेवायचा, खाली चौकोन करायचं, महाराजांना नैवेद्य दाखवायचा, पोथीला नैवेद्य दाखवा, आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवा आणि नैवेद्य दाखवून आरती करायची. आरती केल्यानंतर मग ब्राह्मण सवाष्ण जीव घालून आपण दत्त महाराजांचं जे उद्यापन आहे ते उद्यापन करायला पाहिजे. असं साधं आणि सोपं उद्यापन प्रत्येकाने करावं. ज्यांचं 27 तारखेला बसले असेल त्यांनी पण 5 तारखेलाच करायचंय, त्यांनी लक्षात ठेवा. अशा पद्धतीने प्रत्येकाने उद्यापन करावं, मनापासून न घाबरता करावं. आणि महाराज प्रत्येकाच्या घरी जेवण करायला येत असतात. तुमच्या घरी महाराज आल्यानंतर अवश्य मला कमेंट करून सांगावं की महाराज येतात. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.